तर तुमच्यासाठी खूप सुंदर असं मी ऑप्शन आणलेला आहे. काय सुंदर कलर आहे, मोरपंखी कलर आहे आणि सगळेच कलर खूप जास्त जबराट आहे. आणि किती कलर आहेत हे? 6. सॉफ्ट चंदेरी सिल्कचं कापड आहे. किती सॉफ्ट साडी आहे, अतिशय सुंदर साडी आहे. मला ही आवडली आहे. मला असं वाटतं मी ही साडी माझ्यासाठी ठेवून कसं वाटेल. आणि ब्लाऊजही सुंदर असं ब्रॉकेटचं येणार आहे. या साडीतच आतमध्ये रनिंगमध्ये असल्यामुळे मला ते दाखवता येत नाही. एका साडीचा ब्लाऊज दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. ही साडी नेसली आहे म्हणून हीच परत परत मागू नका माझ्याकडे. मला माहिती मी जी साडी नेसते ती लगेच सेल होते. मी प्रत्येक साडी नेसून दाखवू शकत नाही. तुम्ही बिंदास घेऊ शकतायत. फक्त एक अंदाजा यावा की साडी कशी आहे, सॉफ्ट आहे, कशी आहे वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही नवी नवरी असाल तरी सुद्धा तुम्हाला जर सत्यनारायणसाठी जर साडी हवी असेल तर हे पण खूप जास्त बेस्ट ऑप्शन. खूप जास्त सुंदर साडी आहे, सॉफ्ट आहे, लाईट वेट आहे. तुमच्या घरात कार्यक्रम असेल आणि तुम्हाला छान पण दिसायचंय आणि तुम्हाला कामं पण आहेत तर तुम्ही साडी नेसू शकता. पाईन कलर, ज्यांच्याहीकडे जो कलर नसेल तो कलर घ्या. अतिशय सुंदर साडी आहे, सॉफ्ट साडी आहे. तुम्हाला माझ्या नेसलेल्या साडीवरनं अंदाज आलाच असेल. हे दोघंही कलर वेगवेगळे आहेत. हा कलर बॉटल ग्रीन आहे, पण दोघं सेम दिसत आहेत. जर तुम्हाला कुणाला ह्या कलरची साडी हवी असेल तर तुम्ही ही पण परचेस करू शकता. सिमिलर आहे, जास्त फरक नाही आहे दोघांमध्ये. आणि हा आहे मेहंदी कलर. इतका सुंदर कलर आहे. प्रत्येक साडी खूप जास्त सुंदर दिसणार आहे. अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडे जो रंग नसेल तो घ्या. हा रेड कलर आहे, पण लाईटमुळे थोडं वेगळं दिसतंय कारण ह्या साडींमध्ये शाईनही आहे, त्यामुळे कलर चेंज होत असेल. आणि हा 5वा कलर किती सुंदर कलर आहे, ब्राऊन कलर आहे. ह्या साडीची घडी मोडून तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की प्रत्येक साडी तशीच आहे. आणि आहेच बाबा, खोटं नाही बोलणार. पहा, ही साडी सुद्धा खूप जास्त सुंदर दिसणार आहे. प्रत्येक साडी खूप सेमच आहे, फक्त कलर चेंज आहे. हा ह्या साडीतला पदर. त्या साडीचा काठ बघा. हा असा ब्रोकेटचा ब्लाऊज येणार आहे. श्री कलेक्शन 153 वर तुम्हाला डीएम करायचं आहे. तुमच्या आवडीची साडी परचेस करायची आहे. साडी कशी परचेस करायची, तर मी QR कोड पाठवेल. QR कोडवर पेमेंट झालं की लगेच मला स्क्रीनशॉट टाकायचा, पेमेंट डन. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं पूर्ण नाव, ॲड्रेस, पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यायचा. त्यावेळेला तुमची साडी बुक समजायची. कारण जेव्हा पार्सल पाठवतो तेव्हा ही पूर्ण डिटेल्स लागते आम्हाला. त्याच्यामुळे मी तुमची ही सगळी इन्फॉर्मेशन घेत असते. काही लोकांना डाऊट असेल कशासाठी मागते ही एवढं, तर तुमच्या ॲड्रेसवर तुमचं पार्सल पोहोचावं म्हणून मागत असते.